नाधिगच्छति अशा प्रकारचा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. श्रद्धा व लवती ज्ञान तत्परच संयतेंद्रिय. तर भगवंताने हा श्लोक घेतला असेल तर याच्या अगोदर अर्जुनाला ज्ञान प्राप्तीचे अनेक साधने भगवंतांनी सांगितले. म्हणून त्याच्या आतल्या श्लोकामध्ये असं सांगितलं, नाही ज्ञानेन सदृशं पवित्रं य विद्यते तत्स्वयं योग संसिद्धे कार्येनात्मने विंदते. भगवंत म्हणतात की सगळ्यात पवित्र काय आहे? ज्ञान हे पवित्र आहे. इथं ज्ञान हे उत्तम होई आणि एक तैसे के आहे जैसे चैतन्य कानो हे दुसरी गा. या ओवीद्वारे भगवंताने अर्जुनाला सांगितलं. म्हणून अर्जुन भगवंताला आता तू हे वरप्रयोग होणं सोडून दे, मला काय सांग. मग म्हणत असे कीर्ती आता चित्त दे सांगितलं ज्ञानाचे अभिप्राय उपाय तुझं. ते ज्ञान मला कशाने प्राप्त होईल, ते कशाद्वारे प्राप्त होईल, कोणत्या साधना आहेत ते मला तू विस्तृतपणे सांग. म्हणून भगवंताने काय सांगितलं? श्रद्धा व लवती ज्ञान. याच्या अगोदर भगवंताने ज्ञानाची साधना सांगितलेली अर्जुनाला. ती कोणती? ती तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिना. तुला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तू कुणाकडे जा? तत्वदर्शी पुरुषाकडे जा, म्हणजे एखाद्या गुरुकडे जा. त्यांना काय गेल्यानंतर काय कर? परिपातेन त्यांना नमस्कार कर, परिप्रश्नेन म्हणजे त्यांना प्रश्न कर. त्यांचं ते काय करतील? मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिना, ते तुला ज्ञान देतील. पण आजकाल आपण पाहिल्या गेलं तर तशा प्रकारचे गुरु आपल्याला मिळत नाही. गुरु कसे असावे तर याकरता शास्त्राने सांगितलं गुरु 3 प्रकारचे असावे. पुढे पूर्ण कसे असावे? पहिलं साधन असं की गुरुच्या अंगी काय पाहिजे? तो गुरु कसा पाहिजे? श्रोत्रिय पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे कृपाळू पाहिजे आणि ब्रह्मनिष्ठ. श्रोत्रिय म्हणजे काय? त्याच्या ठिकाणी सर्व शास्त्रांचं ज्ञान अवगत पाहिजे, म्हणजे थोडक्यात तो विद्वान पाहिजे, सर्व गुण संपन्न. तो कृपाळू पाहिजे, त्याच्या ठिकाणी कृपा पाहिजे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे त्या देवाला त्याला साक्षात्कार झाला पाहिजे. मग अशाच गुरुकडे तू ज्ञान घे आणि आपण पण त्या अशाच गुरुंकडे गेलं पाहिजे. आजकाल पाहू गेलं तर खूप प्रकारचे ढोंगी गुरु गेले आहेत. कली माझी बहुत झाली संत. कलियुगामध्ये बघा फक्त भगवे साधू वस्त्र अनेक प्रकारचे केस वगैरे वाढवतात. अशा प्रकारचे भरपूर धर्मगुरू झालेले आहेत. पण त्यांच्या ठिकाणी हे 3 साधन नसतात. लोक फसवले जातात. कुणासारखे? रहीम बाबा, अजून आसाराम बाबा, शृंगारिया खेचरी, हा तसे काही होते. म्हणजे भरपूर आपल्याला पाहतात. त्यांच्या ठिकाणी ते आत्मज्ञान नसतं. म्हणून लोकही अशा गुरु मागे गेल्यामुळे त्यांना इथे ब्रह्म साक्षात्कार होत नाही. म्हणून काही ते आपल्याला जे परमार्थ करायचा त्यांनी काय सोडलेला आहे, कारण की त्या प्रकारे त्यांना गुरु मिळत नाही. म्हणून अर्जुनाला असं वाटलं की जाऊ द्या, आपल्याला अशा प्रकारचे गुरु समजा नाहीच मिळाले तर म्हणून भगवंताला प्रश्न विचारला की मला भविष्यात असे गुरु नाही मिळणार, म्हणून मला काय दुसरा पर्याय सांग. भगवंताकडे अनेक प्रकारचे पर्याय आहेत. म्हणून त्याच्यातला एक पर्याय म्हणून हा श्लोक घेतला की तू काय कर? श्रद्धा वल्लभते ज्ञानम तत्परच संयतेंद्रिय ज्ञानम लब्धा परांशांती मचरेनाधिगच्छति. श्रद्धा वल्लभते ज्ञानम. पहिली गोष्ट काय कर? तू ज्या देवाची पूजा करतोस, ज्या सद्गुरूला मानतोस, ज्या नाथाला मानतोस, ज्या पंथाला मानतोस, तू त्याच्यावर काय कर? पहिली श्रद्धा कर. म्हणून ती श्रद्धा परमार्थ कशा प्रकारची असेल याकरता भगवंताने 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलं की ती श्रद्धा कशा प्रकारची असावी. मय्या वेश्य मनोयमान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परियोपेतास तेमे युक्त तमामता. याकरता छोटेसे उदाहरण दिले माऊलीने. जैसी वर्षा काही सरिता चढो लागे पंडू सुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे.
पहा कशाचं उदाहरण दिलं इथं, जैसा वर्षा काळी सरिता. वर्षा ऋतूमध्ये सरितामध्ये नदी ती काय करते, ओढण भरते. तिचा ओघ कसा पाऊस पडल्यामुळे काय वाढत्या स्वरूपाचा राहतो. त्याप्रमाणे तू काय तुझी श्रद्धा विश्वास अशा वाढत्या स्वरूपाचा पाहिजे. आणि हा विश्वास कशात असतो, फक्त परमार्थात वाढतो. आपण व्यावहारिक ज्ञान पाहू गेलं तर अर्थशास्त्राचा दृष्टांत आहे, घटत्या उत्पादनाचा फलाचा सिद्धांत आहे. सिद्धांत असा एखाद्या वस्तूला जसं जसं घेतो तसं तसं त्या गोष्टीचे काय होते, मूल्य किंमत कमी होते. म्हणून संसारामध्ये पहा की आपण एखाद्या वेळेस लग्न झालं, सुरुवातीला लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या 1-2 महिन्यात ती काय करते, ती त्याची धर्मपत्नी त्या पतिदेवाचं सुरुवातीला ऐकते महाराज. किती? 2च महिने. आणि दुसऱ्या महिन्यानंतर काय करते, दोन्ही समान विचारात राहतात. किती महिन्यापर्यंत? 2-3 महिन्यापर्यंत, 6व्या महिन्यापर्यंत. आणि त्याच्यानंतर मरेपर्यंत त्या पत्नीचंच त्याला पतिदेवाला ऐकायला लागतं महाराज. म्हणजे बघा, त्याला नंतर ते सिंगलच बोलते महाराज, सोनाला कशाला तुझं कामच. असे प्रकारे म्हणजे व्यावहारिक दृष्टीमध्ये पाहिलं तर आपली ही श्रद्धा घटत्या प्रकारची असते. आणि परमार्थामध्ये तसं असतं का महाराज? नाही. आपली श्रद्धा कशी असते? वाढीव स्वरूपाची असते. म्हणून श्रद्धाबद्दल सांगायचं म्हणलं तर भगवंताने 17वा अध्याय श्रद्धाचा विभाग योग नाम असा म्हटलाय. याकरता नुसुदियाची श्रद्धा भोगोपासी परमवरा तरी ते प्रभुला सोपे नव्हे. श्रद्धा कशी असावी? श्रद्धा जरी असली ती जर वाढत्या स्वरूपाची नसली तर कसं बोलू शकतो? याकरता दृष्टांत सांगितलेला भगवंताने. बघा, गंगोदक जरी झाली तरी मध्ये भांड आली, ते घेऊन आहे केली विचारी. पहा म्हणजे बघा, गंगोदक झाले म्हणजे आपले गंगेचं पाणी आहे, पण त्या दारूच्या बॉटलमध्ये बॉटलमध्ये दारू पिलेलं कोणी असेल त्या बॉटलमध्ये जर आणलं तर ते पवित्र आहे का? नाही. याप्रमाणे तू जरी श्रद्धा धरली पण ती श्रद्धा जर त्या प्रकारची नसेल तर ती काय? बाष्पळ आहे. अजून एक पुढे दृष्टांत सांगितलाय, चंदन वैशितो तरी अग्निसे पावी मिळू ते हाते धरता जवळ न शक्य काही. चंदनाचं गुण काय तुम्ही सांगा? शीतलतारी आहे. पण त्याला जर आग लावला पेटला नाही का? 100%. आग्नीच्या सोबत जर गेला तर काय होईल? तो आपल्याला जाळायचं. आग्नीचं काम काय आहे? आणि मागापुढा काही न पाहणे, फक्त जाळायचं काम आहे. तो अग्नी चंदन जर याच्या शीतलतामुळे म्हणजे अग्नी जर लागला तर तो आपल्या सगळं आपल्याला भस्म करेल, स्वतः जाईल, आपल्या जाईल. त्याप्रमाणे श्रद्धा कशी पाहिजे महाराज? तर श्रद्धा ही 3 प्रकारची श्रद्धा असते. भगवंताने काय सांगितलं? एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्णा नायका जीवग्रामा माझे. याकरता आपल्या तुम्हाला कळण्याकरता एक साधा दृष्टांत दिलेला आहे. पाण्याचा दृष्टांत दिलाय महाराज. जैसे जीवनाची उदक परी उशी होई मार्ग का मिर्या माझी तिक उशी गोड. म्हणजे बघा, वाटाने पाणी असतं, आपण बाहेर येतो. एका वाफेमध्ये काय लावलेले? टमाटे लावलेले. एका वाफेमध्ये काय लावलेले? मिरच्या लावलेल्या. आणि बघा, एकच पाणी पण ते कशाला गेले? ते एक टमाट्याला गेले आणि एक मिरच्याला गेले. बघा, असे म्हणून माऊली म्हणतात की सामान्य प्रकारे मनुष्य हा श्रद्धावान असतो, पण काय त्याच्या ठिकाणी सात्विक राजस तामस या 3 प्रकारचे गुण पडल्यामुळे त्याची विभागणी पडते. मग त्याची दशा कशा प्रकारे होते? ते 17व्या अध्यायात सांगितलं. यजंती सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसा. यजंती सात्विका देवान, ज्याची सात्विक श्रद्धा असते तो काय होतो? देवाला पावलेला असतो. यजंती सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसा. म्हणजे जो राजस असतो तो काय होतो? यक्ष रक्षांसी राजसा. तो कोणाच्या कुळामध्ये जातो? तो राजस म्हणजे तीव्र प्रकारचा रागीट येणारा असा रागीट. आणि तामस कृत जातो प्रेतान भूत गणांशांनी ह्या कुळामध्ये जातो, आसुरी वंशामध्ये जातो. बघा, मग सात्विक जी श्रद्धा असते तो मनुष्य कशा प्रकारे असतो महाराज? आपल्या बाबांसारखा. कोण पडो का ब्रह्मसूत्र न लोडो सर्व शास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती.
त्याची श्रद्धा अढळ असल्यामुळे, निश्चित असल्यामुळे काय असते ते जरी ब्रह्मज्ञान घेतलं नाही, त्यांनी कोणत्याही प्रकारचं विविध शास्त्रांचा अभ्यास जरी केला नाही, तो तत्ववेत्ता जरी नसला नाही, तो जो बोलतो तेच त्याचे सिद्धांत होतात आणि तेच वेद प्रमाणे. म्हणून अशाच लोकांचे काय पडायचं, तयाची आचरिते पावली पावली सात्विक श्रद्धा झाली, तो त्याची भेट ठेवली ऐसे आहे. म्हणून माऊली काय म्हणतात, अशाच लोकांच्या काय करायला पाहिजे, आपण वडील म्हणून समजले पाहिजे. अनुष्ठेने जगात एक वडील देही, म्हणून अशाच लोकांचे आपण काय करायला पाहिजे, आपल्याला जर मोक्ष पाहिजे असेल तर अशाच लोकांचे आपण काय कास धरायला पाहिजे. म्हणून श्रद्धा कशी असते महाराज, श्रद्धामध्ये 3 प्रकारची श्रद्धा पडते. एक आपण देवावर श्रद्धा करतो महाराज, दुसरी शास्त्रावर श्रद्धा असते महाराज, आणि तिसरी श्रद्धा असते संतांवर महाराज. बघा याकरता एक दृष्टांत पाहू. एका गावी एक साधू असतो, पण तो थोडा गावाच्या बाहेर असतो. त्या गावामध्ये 2-3 वर्षापासून पाऊस पडलेला नसतो. काही सात्विक लोक असतात, ते म्हणजे चला आपल्या गावाबाहेर एक साधू आहे, त्या साधूला भेटू, ते भरपूर मग आपल्याला काहीतरी मार्गदर्शन देतील, ते जे सांगतील आपण ते करून पाहू. त्याकरता काय करतात, ते सर्व लोक मिळून एकत्र होऊन त्या साधूकडे जातात, आणि साधूकडे गेल्यानंतर त्या साधूला विचारतात, आपल्याकडे अशा प्रकारचा भयंकर 2-3 वर्षापासून दुष्काळ पडलेला आहे, जर पाऊस पडण्याकरता काय करायला नाही. साधू काय म्हणतो, एक सरळ उपाय सांगतो, तुम्ही काय करा, तुम्ही देवाचं रामकृष्ण हरी नामस्मरण करा, आणि उद्या सकाळी या, म्हणजे उद्या पाऊसच पडेल 100% सांगतो. तुम्ही नामस्मरण करा, सर्वांनी काय करायचंय, 3 घंटे नामस्मरण करायचे, आणि उद्या सकाळी माझ्याकडे यायचंय, लगेच पाऊस पडणार. वा वा, आता लोकांना वाटतं साधूंनी सांगितले पाऊस पडणार आहे, चला आता आपण हे बाकीचे पर्याय करून पाहिले, पण काय पाऊस पडला का नाही. आता साधूंचा सर्वात सोपा उपाय, त्याला काय खर्च लागत नाही, कुठून काय भांडवल द्यायचे नाही, काहीच नाही. म्हणून काय करायचं, आपल्याला ते साधूच ऐकायचे, फक्त नामस्मरण करायचे. ते घरी जातात, आणि काही जण ज्याची श्रद्धा असते ते नामस्मरण करतात, ज्याची श्रद्धा नाही ते काहीच करत नाही, आणि सकाळी उठून परत साधूकडे येतात. आणि साधूकडे आल्यानंतर विचारतात की, साधू त्यांना विचारतात की तुम्ही नामस्मरण केले का, ते हो, आता पाऊस पडणार आहे. साधू विचारतात, तुम्ही जर एवढी तुमची श्रद्धा असती तर पाऊस पडणार होता तर तुम्ही छत्री घेऊन आला असता, पण तुम्ही छत्री आणली का नाही. याचा अर्थ असा समजा की तुमची नाही, विश्वासच नाही, त्याच्यामुळे पाऊस पडणार नाही. याकरता बघा, आता संतांचा विश्वास किती प्रकारचा होता बघा. तुकाराम महाराजांचा सर्वात विश्वास भांडवल गाठी तरी त्याचे विश्वास, म्हणजे परमार्थ करताना भांडवल कोणतं आहे तर विश्वासाचं भांडवल आहे. संती नव्हती जगासारखी, मनुष्यासारखी, त्यासारखी प्रमाण भौतिक प्रमाण असतील, पण आपल्याला संत कळाले का पहिली गोष्ट नाही. संत कळाले असतील तर ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला नसता, तुकाराम महाराजांना त्रास दिला नसता. म्हणून तर आपण त्यांच्याप्रती श्रद्धा जडली असते तर आज आपल्याला साक्षात्कार त्यांनी नक्कीच दिला असता. त्यांच्या पुण्यावर आपण विश्वास ठेवला असता तर आपल्याला ती ज्या तुका म्हणे अंगी आपण घरीच महिमान डोळे, आपण त्यांचे जे बोलले विश्वास ठेवला असता ते आपल्याला, त्यांना जे कळाले, त्यांना जे ब्रह्मस्वरूप प्राप्त झाले ते आपल्याला कळल्याशिवाय नक्कीच राहिलं नसतं. म्हणून पहिला विश्वास देवावर पाहिजे. बघा याकरता शबरीने खूप हे केलं. शबरीचं उदाहरण नावाने म्हणजे घेतो मला, कोणत्या ऋषीने त्या ऋषीचं नाव आठवलं मला, मातंग ऋषीने शबरीला कितीतरी वर्षापूर्वी सांगितले की तुला एक दिवस काय होईल, प्रभू रामचंद्र भेटते, पण निश्चित टाइम सांगितला नाही की तू 1 महिना 2 महिना 3 महिने थांब, असं नाही. कितीतरी वर्ष उलटून गेले. शबरी काय करायची, त्या रस्त्यावर एक वेळ जायची, त्या रस्त्याकडे जायची, आज नाही उद्या प्रभूंना काय उशीर झाला असेल, तुला काय कामात असेल म्हणून कितीतरी वर्ष शबरीने वाट पाहिली. किती वर्ष पाहिली महाराज, हजारो वर्ष वाट पाहिली. आणि एक दिवस असा आला की देव त्यांना मिळाला महाराज.
तिची काय होती श्रद्धा आढळ होती, त्याच्यामुळे काय देव मिळालं. बघा आता सुरुवातीला बघा आता महाभारतामध्ये पहा दुर्योधन होता. दुर्योधन अगोदर देवाने काय केलं की तुला आपलं सैन्य बळ पाहिजे का मी पाहिजे असा प्रश्न केल्यानंतर दुर्योधनाने काय केलं, कुणाला मागितलं, सैन्य बळ मागितलं. का? देवावर विश्वास होता का त्याचा? नाही. पण अर्जुनाचा काय होता? देवावर विश्वास होता. म्हणून यत्र यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजय बुद्धिर ध्रुवा नितीन मंदिर मम. अर्जुनाचा विश्वास असल्यामुळे शेवटी जय कुणाचा झाला? अर्जुनाचा. म्हणून भक्तीमध्ये श्रद्धा ही पण देवावर आढळ पाहिजे महाराज. दुसरी श्रद्धा कशावर पाहिजे महाराज? शास्त्रावर पाहिजे. शास्त्रावर म्हणजे कोणतं? यश शास्त्र विमुस्मिंज वर्तते कामकारतः नस सिद्धिं वाप्नोति न सुखं न पारं गतिं. म्हणून कशावर श्रद्धा पाहिजे? शास्त्रावर. म्हणून सगळ्या अध्यायामध्ये भगवंताने राष्ट्र उपसंहार करताना तस्मात् शास्त्रं समानन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानं कर्म कर्तुं अर्हसि. जर आपल्याला परमगती पावण्याकरता काय करायला पाहिजे? शास्त्रावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून तू काय कर, तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते, तू शास्त्रावर विश्वास ठेव. याकरता भरपूर उदाहरण दिले. म्हणून पतीला जर आपल्या पतीवर विश्वास ठेवायचा असेल काय करायला पाहिजे? पतीची माता अनुसरणी पतिव्रता अनायसे आत्मीयता भेटीची तू. बघा आपल्या पत्नीला जर परमात्मा मिळायचा असेल तर काय करायला लागेल? पती देवालाच आपल्या देव तिला देव म्हणण्याकरता पतीलाच आपल्या मिळालं तर तिला ते आत्मसुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. शिष्याला जर आत्मसुख मिळायचं असेल तर काय करायला लागेल? गुरुमाऊली दुसरं दृष्टांत देतात. नातरी श्री गुरु वचना दिठीत येतो जतना शिष्य आत्मानुभवना माझे पैसे. श्री गुरुचं वचन पाहायला पाहिजे. श्री गुरु जसे सांगतील, जसे ते आपल्याला विधी देतील, जसा जप असेल, जशी साधना असेल, ते साधना केल्यानंतर आपल्याला काय अनायसे आत्मीयता भेटीची होते. एवढ्यापर्यंत नाही, शास्त्र मानेल जे सांडावे ते राज्य तृण मानावे. शास्त्राने जे सांगितलं ते राज्य सोडून दे तरी ते राज्य तृण समान सोडायला पाहिजे. या प्रकारची श्रद्धा आपल्या शास्त्रावर पाहिजे. तिसरी प्रकारची श्रद्धा संतावर पाहिजे. आजकाल संत आपण विषय थोडा घेतलाय, भरपूर झाले. बघा आता देव मिळवण्याकरता ज्यावेळेस तुकोबारायांची श्रद्धा कशी आढळ होते याकरता 13 दिवस उपवासी जेव्हा गाथा घडवल्या त्यावेळेस तुकोबारायांनी उपवास धरला. साक्षात त्याच्यानंतर निळोबारायांनी व्रत केले. साधना किती दिवसाची केली? 42 दिवसाची केली. आणि त्याची काळजी तुकाराम महाराजांऐवजी देवाला लागली. देवाला लागली म्हणून काय केलं? तुकोबारायच्या अगोदर प्रत्यक्ष देवच अवतार घेऊन आले. निळोबारायला माग तुला काय पाहिजे? तर निळोबाराय काय बोलले? मला तुझी गरज नाही, मला फक्त तुकाराम महाराज पाहिजे. महाराज अशा प्रकारची संतांप्रती, संतांची कशी देवाप्रती श्रद्धा होते, अशी जशी श्रद्धा संतांनी ठेवली तशी श्रद्धा आपण जर ठेवली तर निश्चित आपल्याला ते ब्रह्मसुख प्राप्त केल्याशिवाय मिळणार नाही. ही आता झाली श्रद्धा. पुढचा भाग काय? ती श्रद्धा प्राकट्य करण्यासाठी कृत्य तारण्याकरता काय पाहिजे? तत्पर राहिलं पाहिजे. बघा आपण जर ठरवलं जर उद्या मला आळंदीला जायचे, आपण फक्त ठरवलं आणि उद्या आळंदीला जायचे दर्शनाच्या माऊलीच्या किंवा कार्तिक सोहळ्याला जायचे, आपण जर इथून निघलोच नाही तर आपण जातो का? नाही. त्याकरता काय करायला लागेल? तिथून निघायला लागेल, राहताच्या स्टँडवर जायला लागेल, तिथून एसटी बस पकडायला लागेल, तिथून नगरला जावं लागेल, नगरहून पुण्याला जावं लागेल आणि पुण्याहून आळंदीला जायला लागेल. म्हणजे आपण काय म्हणाले? तत्पर म्हणजे तेवढा प्रयत्नवादी राहिलो पाहिजे. प्रयत्नवादी जर राहिलो, श्रद्धा असून काम नाही तर त्याबरोबर प्रयत्नही पाहिजे आणि तसं तत्पर पण पाहिजे. हे दुसरा झाला गुण. आणि तिसरा गुण काय? संयतेंद्रिय. संयतेंद्रिय म्हणजे काय? संयम पाहिजे महाराज. बघा
संयम कसा पाहिजे? माऊली म्हणतात, या विषया वाचून काही अनेक सर्वतारम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियाचा. इंद्रियाचा स्वभावता काय? स्वभाव काय? स्वभावता काय? विषयाकडे धाव घेणार इंद्रिय. त्याला बघा, आपण बघा, तर पहिलेच मूल असतं, त्याला जर आपण हरिपाठ पाठ कर म्हणलं, ते पाठ करतं का? नाही. व्यवहारात साधारण गोष्टी आहे, चांगली गोष्ट त्या मुलाला सांगायला लागते की तू असं कर, आणि वाईट गोष्ट ऑटोमॅटिक ते शिकून जातं. त्याला काय शिकण्याची गरज आहे का? क्लास लावायला लागतील का? हा, बाहेरचा व्यवहार किंवा चातुर्य शिकण्याकरता काही क्लास लावायची गरज आहे का? नाही. ते कसं आहे, स्वभावाच्या परिस्थितीमध्ये ते शिकून जातं. पण चांगली गोष्ट काय शिकवण्यासाठी माणसाला ते मार्गदर्शन घ्यावंच लागतं महाराज. त्याप्रमाणे त्या स्वभावाची ओढ, मनाची इंद्रियाची ओढ कशावर? विषयावर. आणि या 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपल्याला, 5 कर्मेंद्रिय आहेत. आणि या 5 ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाचा राजा मन आहे. इंद्रिया माझे 11 मन ते मीही जाणावे. म्हणून अगोदर ते इंद्रिय गेले तर मन ऑटोमॅटिक जातं महाराज. बघा, या मनुष्याचं कसं असतं, सात्विक, राजस, तामस. मनुष्य हा तिन्ही रूपात दिवसा अनुभव घेतो. दिवसा बघा तुम्ही, सकाळी सकाळी येतो, देवापुढे वस्तू पुढे नामस्मरण करतो, पूजा वगैरे करतो. त्या मनुष्यामध्ये काय होतं? सात्विक भाव निर्माण होतो. जर दुपारी कोणाबरोबर व्यवहारात बोललो असं वगैरे काय झालं, थोडी चिडचिड होते, आणि त्या चिडचिड झाल्यामुळे काय होतं? राजस वृत्ती निर्माण होते. हा झाली राजसी वृत्ती. आणि सायंकाळी काय होतं? कामाची ताकद वाढली जाते, म्हणून तामसी मनुष्य बनून जातो. त्याला मध वगैरे चढल्या जातो. म्हणून तामसी म्हणजे हे 3 गुण आपल्याला आपण दररोज अनुभवतो. म्हणून अगोदर मनाला संयम राखणे गरजेचं आहे. मन कसं आहे? मन अति चंचल, मन कपटी, मनाचे अजून स्वभाव आहे. म्हणून 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला, योयम योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन चंचलम ये मनात कृष्ण प्रमाती बलवत्तुडम तस्याहं निग्रहं मने वायुरिव सुदुष्करम. जरी मी तुझ्या प्रती श्रद्धा धरली, तत्पर राहिलो, पण जर माझं मनच आवरलं नाही तर त्याचा काय फायदा नाही. या दोन्ही गोष्टी जरी केल्या त्या साध्य झाल्या, पण ही गोष्ट ताब्यात नसल्यामुळे ते सगळा परमार्थ वायाला जातो. म्हणून माझ्या मनाला संयम राखणे. आज पुष्कळ असं पाहिलं जाते की भरपूर जण परमार्थ करतात, तत्पर असतात, पण त्यांच्याद्वारे काय होते? इंद्रियाचा संयम आवरला जात नाही. त्याच्यामुळे ती सगळी साधना काही वायाला जाते. म्हणून तर हे राम रहीम बाबा असे प्रकार घडून येतात. कशामुळे? त्या फक्त इंद्रियानं आवरल्यामुळे. म्हणून संयतेंद्रिय हे मन कसं पाहिजे? ते ह्याचं उदाहरण तुम्ही पाहिलं, कासव असतं. कासव नातरी कुर्मजया यदा संहरते चायम कुर्मंगानि वसरुषा इंद्रियानिंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता नातरी कुर्मजया परी उवारी लावे उपसरी नातरी इच्छा वसे आवरे आपण पिची. ते कुर्म काय करतं? कासव जेव्हा आपल्याला उपयोगी असेल, जेव्हा आपल्याला काम काय असेल, तेव्हा ते काय करतं? ते मान बाहेर काढते महाराज. आणि कोणी दिसलं आपल्याला, कासव वगैरे दिसलं की ते काय करतं? आतमध्ये. त्या प्रकारे आपण मनुष्याने तसं मन ठेवलं पाहिजे. या प्रकारचं उदाहरण देवाने 2ऱ्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. पण मनुष्य काय पाहिजे? संयतेंद्रिय पाहिजे. हा जरी झाला तरी मग पुढचा फायदा काय? ज्ञानम लब्ध्वा परम शांती. ती परमश्रेष्ठ शांती, पराशांती म्हणजे काय? ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता, 3 प्रकारचे म्हणजे साध्य, साधन, साध्य आणि सिद्ध. ही 3 प्रकारचे म्हणजे ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता घेऊन श्री घेऊनही ज्ञानाते ज्ञाता न्यायी मागवते हरपे निरूपे ती शांती पैगा. ह्या सगळेच एक घेऊनकृत झाली पाहिजे. म्हणजे 3ही प्रकाराला मीपणाचा राहायला पाहिजे, साधना पण राहिली नाही पाहिजे. 3ही विषय जेव्हा घेऊन जातात तेव्हा ही पराशांती प्राप्त होते. आजकाल आपण पाहिलं तर आपण 5 मिनिटाकरता ध्याना करता बसलो की तात्पुरती शांती असते माझं. आपण 5 मिनिटं जरी बसलो, थोडी लावून जरी बसलो तर काय करतो वाटतं? खूप आपण काय म्हणतो, आज मला 5 मिनिटं लावून बसल्यामुळे मला खूप समाधान वाटलं, म्हणजे
शांती मिळाली. ती शांती कशी असते? तात्पुरती असते, क्षणिक असते प्रभू. म्हणून शांती परते नाही सुख, हेर आगवीचे दुःख. शांतीपेक्षा दुसरे कोणतं सुख नाही. याकरता म्हणून अजून माऊलीने एक श्लोक दिलाय. श्री ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यान विशिष्यते, ध्यानात कर्म फलस त्याग, त्यागात शांती अनंतरम. शांती निरंतर. मग पहिलं काय म्हणतात माऊली? अभ्यास होऊन गण. अभ्यासापेक्षा काय गण आहे? ज्ञान आहे. ज्ञानापासून ध्यान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काय? ध्यान श्रेष्ठ आहे. किंबहुना कर्म फल त्याग, म्हणजे ध्यानापेक्षा श्रेष्ठ त्याग आहे. श्रेष्ठ काय? ती शांती आहे. म्हणून ते शांती आपल्याला प्राप्त पाहिजे. ते शांती म्हणजे काय? ते आत्मसुख, परब्रह्मसुख, स्वरूप सुख आपल्याला ते प्राप्त झाले पाहिजे. पण गेले तू पण हे गळाले, फळही निमाले मुळावले, मग परब्रह्म शांती. हो, हे शांती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. याकरता माऊलीने का सकळ विषया जयाच्या काही इंद्रिया मान नाही, आत्मसुखाची या गोडीया. म्हणजे आत्मसुख म्हणजे काय? ती शांती प्राप्त झाली की ते आपल्याला आत्मसुख मिळत. पण त्याची काय पाहिजे? पहिली गोडी पाहिजे. आत्मसुखामध्ये बघा, काही काहींना तात्पुरतं आत्मसुख असतं, काही काहींना काही काळापुरतं आत्मसुख प्राप्त राहतं, आणि काही काहींना कायम स्वरूपात आत्मसुखाची प्राप्त राहते. त्याच्यामध्ये चांगदेवाला काय होतं महाराज? फक्त आपलं मरण काय करण्यासाठी ते समाधी स्थितीमध्ये होते. फक्त मृत्यू काल वाचण्यासाठी ते क्षणिक म्हणजे तात्पुरतं म्हणायचं. म्हणून विटे जो का सकळ विषया. आता सकळ विषया काय? आत्मसुखाची जर तुम्हाला गोडी पाहिली तर सकळ विषयाचे त्याग केला पाहिजे, विटून दिला पाहिजे. म्हणून बमिले अण्णा लाल गोटे दिवी रसना, अंगण सुई आलिंगना प्रेताचे या. विषय कसे आपल्याला त्याग केले पाहिजे त्याकरता इंद्रिया देश वैराग्य मन अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी भय धोका दुष्पन्न दर्शन. हा श्लोकाचं पूर्ण जे उभे पाहिले तर हे आपण विषय कसे त्यागले पाहिजे ते आपल्याला अनुभवास येईल. म्हणून हा दृष्टांत दिला आहे की गोमिली अण्णा, आपण जर उलटी केली एखाद्या वेळेस काय विषय, आपण खाल्ले पदार्थ खाल्ल्यानंतर उलटी होती, वालटी केले तर परत खाऊ वाटते का? लागणार गोटी जीवस ना अंगण सुई आलिंगना प्रेताचे आहे. एखादा मनुष्य आपण बरोबर बसलो असलो तरी आपल्या शेजारी जर जिवंतपणे असताना आपण तिथले टाळाटाळ होतो त्याच्याबद्दल, पण तो गेल्यानंतर 5 मिनिटं बसतो का? नाही. तसे आपल्या विषयापासून त्याग झाला पाहिजे. असे विषय त्याग केले पाहिजेत. मग हे कोणते विषय? 5 प्रकारचे विषय: शब्द, रस, रूप, रस, गंध. या विषयामध्ये मनुष्य अडकला जातो. पहिले शब्द रसाने गुंतले जातो. शब्द आपल्याला कन्नटाचे बघा शब्द असतात, त्या शब्दानेच मनुष्य त्याच्याकडे घेत गेला जातो आणि ते शब्द स्पर्शामुळे आपण त्याच्यात वाहिला जातो. रस म्हणजे काय? जिभेवर करता असतो मला रसना. आपल्या जिभेला एखाद्या विषयाची आवड लागली तर ती जिभ काय तिकडेच पळते. गंध म्हणजे एखाद्या विषयाची गंध म्हणजे श्वास. आपले कशाचा सेंट वगैरे वाजला की त्याच्याकडे ते विषयचे. स्पर्श विषय म्हणजे मनुष्याला काय करतो? विषयाकडे नेतो. या 5 प्रकारचे विषय आपल्या भ्रमित करतात. म्हणून ह्या विषयापासून आपण काय करायचं म्हणजे सकाळपासून विटून त्यागले पाहिजे विषय. जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. म्हणून तो काय असं इंद्रियाला तो मान देत नाही. ठाई जयाच्या मान नाही इंद्रिया सवडी इंद्रिया सवडी लपू नको. म्हणजे तो इंद्रियाला काय देत नाही? इंद्रियाप्रमाणे वागत नाही. इंद्रिय जे म्हणतो त्याच्यात उलट पक्षी वागतो. काय मग तो इंद्रियाला काय करतो? इंद्रिय जे म्हणतात, इंद्रिय जे म्हणल्यानंतर काय होतं? इंद्रियाला विचरताम यन म्हणून विधेयते. इंद्रिय जे जे म्हणती ते जे पुरुष करते ते तरळीने न करते विशेष.
बघा, इंद्रियाप्रमाणे आपण स्वैराचार वागत चालू. म्हणजे इंद्रिय आज आपल्याला वाटलं मला आज इकडे पिक्चर पाहायला जायचंय, हा पिक्चर पाहायला जायचंय, इंद्रिय वाटलं मला इकडे फिरायला जायचंय, त्याप्रमाणे इंद्रियाच्या प्रमाणे आपण मागे जर धावलो, ते माऊली म्हणतात ते तरलेची न तरते विशेष म्हणजे तर तुम्ही त्या विषयापासून सुटणार नाही. तशाप्रमाणे जैसे नाव थडिये ठाकता, जरी वरपडा होई दुर्वत्ता, तरी चुकले हे मागवता आपाऊ पावी. एखादे नाव असते, एखादे नाव आपण प्रवास करता निघालो, त्या नावामध्ये जर एखादं ते बीळ असेल, ते बिळामधून जर आपण प्रवास करताना ते आपण पाहिलं नाही आणि आपण म्हटलं चला आपल्या तिकडे प्रवास करायचा आहे, पण त्या बीळ असल्यामुळे आपण तिथपर्यंत जाऊ शकतो का नाही. त्याप्रमाणे आपण परमार्थ अवस्थेकडे निघालो, पण या विषयाचा आपल्या कडे जर लोभी असेल, विषयाच्या अधीन आपण गेलेला असेल, तर आपण त्या परमार्थ साधण्यापर्यंत त्या आत्मसुखापर्यंत आपण पोहोचणार नाही. याकरता दुसरे कवी येतात की जो मनाशी जाणणं सांगे, जो प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. जो मनाची इच्छा असेल त्या मनाची इच्छा काय करतो, चाळणं सांगे, मनाची इच्छा त्याग करतो. जो प्रकृतीचे केले नेगे, बघा काही कर्म असतात, मनुष्य काय करतात, ते कर्म केल्यानंतर ते जेव्हा होती तेव्हा काहीच नव्हतं माझ्याकडे, पण हा अभिमान असल्यामुळे काय होतं, ते प्रकृतीच्या कर्माद्वारे म्हणजे ते स्वतःला कर्मामध्ये बांधून घेतो, मग त्याच्यामुळे तो लिप्त त्या कर्मामध्ये मनात अडकल्या गेल्यामुळे विषयांतर होतं त्याचं आणि त्या कर्मामध्ये तो बांधून राहतो. जो श्रद्धेचे संभोगी सुखिया झाला. त्याच्या ठिकाणी श्रद्धा कशी असते, निश्चळ असते, पण त्या श्रद्धेद्वारे तो काय झाला असतं, सुख होतं, सुख प्राप्त होतं. कोणतं सुख होतं, आत्मसुख, ब्रह्मसुख आणि स्वरूप सुख. आपण कोण आहे, आपल्याला कुठं जायचंय, काय करायचं आहे, त्या श्रद्धाद्वारे तत्पर राहिला, येतील राहिला, तर त्याचा फायदा तो काय होतो, सुखिया झाला. दया तिथे जोशीत, ते ज्ञान पावे निश्चित, जया माझ्या अचंबित शांती असे. मग माऊली म्हणतात तुम्हाला जर असे सुख मिळवायचं असेल तर काय करायला लागेल, अशा पुरुषाला तुम्ही काय करा, दया तिथे दिवशीत, अशा पुरुषाला तुम्ही सापडा, त्यांचे गुण पहा, त्यांना ओळखून पहा, ते कसे आहेत कसे, असे ओळखूनच तुम्ही त्यांच्या चरणावर लोटांगण घाला. त्यांच्याजवळ तुम्ही गेल्यानंतर ते तुम्हाला ते ज्ञान पाहावे निश्चित, त्यांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते त्याशिवाय राहणार नाही. जया माझ्या अचंबित शांती असते. त्यांची शांती कशी असते, संपूर्ण शांती असते त्यांच्या ठिकाणी. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुरपटे, मग विस्तार भाव प्रगटी आत्मबोधाचा. ते ज्ञान काय करतात, हे हृदयाचे ते हृदय घातले. पहिले बघा, ज्यावेळेस साधू असायचे त्यावेळेस असं शास्त्र वगैरे काय शिकत नव्हते. ते काय करायचे, शिष्याला काय करायचे, 1 तप 2 तप, 1 तप म्हणजे 12 वर्ष, 2 तप म्हणजे 24 वर्ष. त्याला काय करायचे, एक तप सेवा करायला लावायची, जा तू गाय सांभाळ, तू हे काम कर, तू अंगणात साफसफाई कर. आणि काय करायचे, शेवटी फक्त डोक्यावर हात करायचे, हस्त ठेवायचे, हात ठेवला की ते त्यांना साक्षात्कार होऊन जायचा. त्यांच्या ठिकाणी जे ज्ञान असायचे ते त्या शिष्या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जायचं. अशा प्रकारचे पहिले सद्गुरू असायचे. म्हणून ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर घटे, विस्तार भाव प्रगटे आत्मबोधाचा. म्हणून त्यांच्या ठिकाणी असं आत्मबोध असलेलं जे परब्रह्मसुख किंबहुना सोय जीव आत्म्याची राहील, एक जे होईल त्या नाम सोय. म्हणजे आपला जीव आणि आत्मा यांचे जर कनेक्शन झालं तर ते काय, तेच परब्रह्म सुख आहे. म्हणून आपण काय अशाच मार्गावर निघलं पाहिजे. मग असं झाल्यानंतर काय होईल पुढं, माऊली म्हणतात तुम्ही जेवती वास पाहिजे, तेवती शांतीची देखील हे तापकरण येण्याचे निर्धारित. मग तो जिकडे जाईल, कुठे जाऊ, संपूर्ण राहते, त्याच्या ठिकाणी शांतीच असते. म्हणून बघा, अशांत सुख दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणलं आहे की अशांत लोकांना कधीच शांती प्राप्त होऊ शकत नाही किंवा ज्ञानही प्राप्त होऊ शकत नाही. जर अशा पुरुषाच्या ज्याच्या ठिकाणी शांती असते, त्या मनुष्याला त्या सद्गुरूला आपली भेट झाली तर त्यांना द्वैत प्रकारचं कसलंही त्यांच्या ठिकाणी आढळून येत नाही.
त्या ओवीतून किंवा श्लोकातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केले आहे. आज सद्गुरू बाबाजी किसनपुरी बाबाजी निमित्त ते रामायणाची पारायण आणि बाबाजीच्या मुखारविंदातून चाललेलं रामायणावर चिंतन या श्रवणाचा लाभ तुम्ही आम्ही सर्व घेत आहे. बाबाचे जीवन पाहता मी तुम्हाला ती एक ओवी सांगितली. तू न पडो का ब्रह्मशास्त्र न लोडो सर्वशास्त्र सिद्धांत रो स्वतंत्र याच्या हाती. ते पुरुष बाबा जे आहेत ते जे असं वाटतं की एक ओवीच आहे. सिद्धांताच्या बाहेर एकही शब्द जात नाही. आता मी 3 दिवसापासून बघत आहे, चिंतन ऐकत आहे, पूर्ण शास्त्र आधार आहे. त्यांची साधना तशा प्रकारची झालेली आहे. म्हणून अशा पुरुषांच्या चरणी आपण नक्कीच गेलो पाहिजे. ज्या प्रकारे श्रद्धा वल्लभती ज्ञान तत्पर इंद्रिय ज्ञानम लब्धा परम शांती मचेनाधिगच्छति. ज्ञान मार्गाचा सोपा उपाय भगवंताने अर्जुनाने सांगितलेला आहे. अर्जुनाने जो प्रश्न केला होता की तेव्हा एखाद्या वेळेस काय होतं, ऐसे कर्मे साम्य दशा होय तेथे विरेशा मग श्री गुरु पैसा भेटीचे का. किंवा मनुष्याच्या ठिकाणी आपल्याला असे जर सद्गुरू भेटले नाही तर बघा, मनुष्याचे कर्म जर पवित्र असतील तर मग श्री गुरु पैसा भेटीचे का. कसे पाहिजे, ऐसे कर्मी साम्य दशा. साम्य म्हणजे सगळे प्रकारे तो त्याचे कर्म पवित्र पाहिजे तरच असे श्री गुरु भेटतील. तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये बोध झाला. तेव्हा स्वप्नामध्येच बोध झाल्यानंतर ते लगेच ते प्रयत्नाला लागले, साधनाला लागले. बघा, शबरीला कुठं जावं लागलं, त्यांच्या ठिकाणी अनायासे अनासायास काय श्री प्रभू रामचंद्राने दर्शन दिलं. कशामुळे, त्यांच्या ठिकाणी असलेली श्रद्धा विश्वास. म्हणून आपणही तशा प्रकारे हे करू. झाले शिवाजी किसनपुरी बाबांच्या चरणी शिवून येतेच या शिबिरात विराम घेत आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी केले हे तर माझे जे उरले ऐकपण. कुंडली भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. माता विश्वंभरी देवी येणे वाग्यते पुरावे संशोधी मनजावे पुत्रायनानी जे काळाची वेळकडे सांडो तया सदगणे वाढो गोदा परस्परे पडो मैत्रिकांचे दुरितांचे तीर जावो विश्व